नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गुलाबजाम बनवणार आहे। न दूध वापरता न खवा वापरता एकदम मऊसूत असे आपण गुलाबजाम बनवणार आहे। एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि पटकन होतील असे हे गुलाबजाम आहेत। जसं आपण खवा विकत आणून करतो तसेच हे गुलाबजामुन होतात। एकदम पटकन असे होतात। गुलाबजामसाठी लागणारे साहित्य बघूया आपण। हे बघा, आपण गुलाबजामचं पीठ घेतले। हे 400 ग्रॅम पीठ आहे। हे रेडी विकत मिळतं। हे बघा, हे असं असतं, असे पाकिट असतात। हे 200 ग्रॅमचं पाकिट आहे। असे मी 2 पाकिट घेतलेत। हे बघा, 200 ग्रॅमचं पाकिट आहे। असे 2 पाकिट मी घेतलेत। त्याच्यामध्ये सर्व मिक्स असतं, बाकी काही घालायची गरज नाही। असे 2 पाकिट घेतलेत म्हणजे हे 400 ग्रॅम आपलं पीठ आहे। आणि 400 ग्रॅमला 1 किलो साखर घालायची। म्हणजे साखर जास्त घालायचे, याच्यापेक्षा साखर जास्त ठेवली, पाक जास्त केला तर गुलाबजाम पाकात छान मुरते। 1 किलो साखर घ्यायची। हे तेल, हे वेलदोडे आहेत, 3 ते 4 वेलदोडे मी क्रश करून घेतले, ओबडधोबड असे क्रश करून घेतले। हे पाणी, हे बघा मी मोठं ताट घेतले, तर याच्यामध्ये जे आपलं गुलाबजामचं पीठ आहे ते आपण घालतोय। आणि हे पीठ तुम्हाला मॉलमध्ये, किराणा दुकानामध्ये हे मिळेल। हे बघा, आता हे व्यवस्थित असं आपण चोळून घेऊया। आणि याच्यामध्ये थोडंसं करतच पाणी घालून हे मिळून पीठ आहे ते मळून घ्यायचंय। थोडंसं पाणी घालायचंय, एकदम जास्त पाणी घालू नका। आपण जसं चपात्याला पीठ मळतो तसं आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय। एकदम पाणी याच्यामध्ये अजिबात ओतू नका। किती पाणी लागले हेही मी तुम्हाला सांगेन, म्हणजे परफेक्ट जर माप असेल तर आपले गुलाबजाम व्यवस्थित होतात आणि मस्त होतात। हे बघा, हे आपलं पीठ मळून झाले। असंच मळायचं, मळताना हलक्या हाताने मळायचे, जोर देऊन लय मळायचं नाही पीठ, नाहीतर ते फसक तसं पीठ एकजीव होत नाही। आदर असं मळून घ्यायचंय। आणि बघा, आपल्याला 1 ग्लास पाणी गेले, जो आपण ग्लास घेत त्यातले थोडंसंच राहिले। जर पाण्याचं प्रमाण परफेक्ट असेल तरच गुलाबजाम व्यवस्थित होते। तर आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। आपण पीठ 10 मिनिटासाठी ठेवले भिजत, तोपर्यंत आपण हे पातेले घेतले आणि पातेल्यामध्ये पाणी घेतले। 1 लिटर पाणी घेतले, तर याच्यामध्ये 1 किलो साखर घालायची। सर्व साखर घालायची आणि जे आपण वेलची क्रश करून घेतलेली तेही घालायची। आणि आता आपण हे गॅसवर ठेवणार। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा। त्याच्यावरती असं पातेलं ठेवायचंय। आपण गॅस मोठा ठेवलाय, त्याच्यावरती हे पातेले ठेवले। आता हे साखर विरघळेपर्यंत आपण वाट बघायची। हे बघा, आपण साखर विरघळायला ठेवली होती, ती साखर आपली विरघळली। आणि हे बघा, हे पाणी गरम झाले, उकळी आली। आता आपण गॅस बारीक करणार आहे। एकदम लो टू मीडियमवर 5 मिनिट ठेवायचं। पूर्ण साखर विरघळली आपली। हे बघा, अजिबात कुठे साखर नाही। 5 मिनिट आपण लो टू मीडियमवर ठेवणार आहे। हे बघा, लो टू मीडियमवर 5 मिनिट झालेत, तर आपण गॅस बंद करून घेऊया। आपण पाक करून घेतलाय, तर आता आपण हे पीठ बघूया। आपलं 10 मिनिट ठेवलं होतं आपण। हे बघा, हे असं होतं। जेवढे आपल्याला पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आणि असं गोल गोल फिरवायचं। हे बघा, अजिबात याला क्रॅक जात नाहीत। हे पीठ दिसायला असं दिसतं, पण हे असं हलक्या हाताने असं याला गोल असा आकार द्यायचा। आणि जेवढी साईज तुम्हाला करायची तेवढ्या साईजची घ्या। हे बघा, हे बघा, हे असे गुलाबजाम आपण करून घेऊया। तुम्हाला मोठा छोटा आकार कसा हवाय तसा तुम्ही करून घ्या।
हे बघा, हे असे गुलाबजाम आपण सर्व गुलाबजाम करून घेऊया. सगळ्या अशा गोळ्या बनवून ठेवायच्या. हे बघा, खूप छान होते. तुम्हाला मोठ्या आवडत असतील तर मोठ्या करून घ्या. छोट्या केल्या तरी चालतील, कारण छोट्या केल्या की पाकात व्यवस्थित मुरतात. हे बघा, अशा मोठ्या केल्या तर ते पाकात व्यवस्थित मुरत नाहीत. जसं तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता, छोटा मोठा. या सर्व पिठाचे आपण असेच गुलाबजाम करून घेऊया. हे बघा, आपले सर्व गुलाबजाम करून तयार आहेत. आता आपण हे तळून घेणार आहे. आपण गॅस चालू करून घेऊया. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे. त्याच्यावरती असा पॅन ठेवायचा. तुमच्याकडे कढई असेल, पॅन असेल, काही असेल ते ठेवाय. आणि याच्यामध्ये तेल घालायचंय, कारण आपण तळण करणार आहे त्याच्यामुळे जास्त तेल घालायचंय. हे तेल गरम होऊ द्यायचंय. हे तेल जास्त कडकडीत ही गरम होऊ द्यायचं नाही, कारण हे आपल्याला मध्यम आचेवर व्यवस्थित असे खमंग भाजून घेणार आहेत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कारण जास्त हाय टेम्परेचरला तळले तर ते वरून करपतील आणि आतून कच्चे राहतील गुलाबजाम. तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये गुलाबजाम टाकूया. अजून थोडंसं गरम होऊ देऊया. गॅस आपण मोठाच ठेवलाय. आता आपण गॅस मध्यम केलाय बघा, जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही. तर याच्यामध्ये आपण एक गोळी टाकून बघूया. हे बघा, असं तेल आपलं योग्य गरम झालंय. आता आपण ही गॅस मध्यम ठेवलाय आणि त्याच्यावरतीच हे आपण फ्राय करून घेणार आहे. मी दोन प्रकारचे केले, छोटे आणि मोठे. तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही करून घ्या गोळे. हे बघा, तर आपण या तेलामध्ये अजून टाकूया. जेवढे मावतील तेवढेच टाकायचे, जास्त गर्दी करायची नाही याच्यामध्ये. असा रंग होऊ द्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहे. आपण हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. हे बघा, असा कलर आलाय. तर आपण हे काढून घेऊया. याच्यापेक्षा जास्त डार्क तळत बसू नका, नाहीतर जास्त करपते. तर जे आपण गुलाबजाम काढणार आहे ते डायरेक्ट पाकामध्येच घालणार आहे, कारण आपला पाक गरम आहे. या पाकामध्येच आपण हे टाकणार आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, जसे आपण काढेल तसे असे आहे असे पाकामध्येच टाकायचे. हे बघा, आपले गुलाबजाम करून तयार आहेत. एकदम पटकन आणि साधी सोपी होणारी अशी रेसिपी आहे. हे बघा, आपले गुलाबजाम करून तयार आहेत. एकदम छान असे झालेत. तुम्हाला दाखवते. बघा, एकदम मऊ, एकदम सॉफ्ट असे झालेत. हे बघा,
आणि भाजलेत ही व्यवस्थित. तर एकदम छान असे हे गुलाबजाम होतात. तर हे गुलाबजाम तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.